हाय फ्रेंड्स, मी शिल्पा डिझायनर डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आज मी लेस वर्क ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. त्यासाठी मी मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतला आहे. तर आता मी मापे टाकून घेते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या साईजनुसार मापे टाकता येतील. तर मी इथे उंची 14.5 इंच घेतली आहे आणि छातीचा चौथा भाग 10 इंच प्लस 2 इंच घेतला आहे आणि शोल्डर 6 इंच घेऊन मोंढा 6 इंच घेतला आहे. तर अशा प्रकारे मी आखून घेते. तुम्ही तुमच्या साईजनुसार मापे टाकून घ्या. तर इथे मी गळा 2.5 इंच घेते आणि गळ्याची उंची 9.25 घेते आणि बरोबर ड्रॉ करून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. जेवढा छान तुम्ही शेप देताल तेवढीच फिनिशिंगसुद्धा सुंदर येईल. तर मी इथे अशा प्रकारे शेप दिला आहे आणि कट करते वेळेस पण व्यवस्थित कोपरे कट करून घ्यायचे. जेव्हा आपण ब्लाऊजचा गळा स्टिच करताल तेव्हा गळ्याचे कोणते व्यवस्थित स्टिच केल्यास पलटते वेळेस गळ्याचा शेप एकदम बरोबर दिसतो. त्यासाठी कट करते वेळेस पण बरोबर कट करायचं आणि स्टिच करते वेळेस पण व्यवस्थित स्टिच करायचं. तर मी इथे कॅनव्हासचा किंवा पेपर पेस्टिंगचा वापर केला नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॅनव्हास किंवा पेपर पेस्टिंग यूज करू शकता. तर अशा प्रकारे मी गळा कट करून घेतला आहे. पूर्ण बाजूला मेन फॅब्रिक पाऊण अंतरावर एक्स्ट्रा ठेवायचं आणि पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची. मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं. एकदम कमी वेळेत बनणारा हा ब्लाऊज डिझाईन आहे. जेव्हा तुम्हाला घाई गडबड असेल तेव्हा तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. आणि मी खालून बॉटम पट्टी जोडणार नाही, त्यासाठी मी लगेचच शिलाई मारून घेणार आहे, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि फिनिशिंग पण सुंदर येते. तर अशा प्रकारे इथे कट्स मारून घ्यायचे गळ्याला आणि गळा पलटवून घ्यायचा. कट्स मारल्यामुळे व्यवस्थित गळा पलटवता येतो आणि फिनिशिंग पण सुंदर येते. आता गळा पलटवून त्यावर एक शिलाई मारून घ्यायची. तुम्ही दापटीप पण मारू शकता एका साईडला फॅब्रिक घेऊन, पण मी दोन्ही फॅब्रिक एकाखाली एक घेऊन शिलाई मारून घेते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सावकाशपणे शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून ब्लाऊजच्या गळ्याचा शेप व्यवस्थित येईल. तर मी इथे पूर्ण गळ्याला शिलाई मारून घेतली आणि आता खालून बॉटम साईडला एक शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून ते खालीवर कपडा होणार नाही. तर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारून घ्यायची, मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण पकडून. आणि एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं. तर मी इथे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून घेतलं आहे आणि आता इथे मी 3.25 इंचावर दोरी जॉईंट करते. तर मी दोन्ही पण साईडला दोरी जॉईंट करते. तर मी ब्लाऊजच्या मेन फॅब्रिकवर दोरीची शिलाई मारली आहे, जेणेकरून जेव्हा आपण लेस लावतील त्यावर तेव्हा फिनिशिंग छान येईल. म्हणजे मध्ये खालून दोरी दिसणार नाही जॉईंट केलेली.
आणि इथे अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा. आणि हे डबल फोल्ड करून दोन्ही पण साईडला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं. तर मी इथे ही लेस घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी किंवा वेगळ्या कलरची किंवा स्टोनवाली कोणती पण लावू शकता, ती तुमची चॉईस. तर मी इथे पूर्ण लेस जॉईंट करून घेते. तर मी इथे पुन्हा डबल लेअरमध्ये लेस लावणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता एका साईडची लेस लावून झाली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्याही साईडला लेस लावून घ्यायची. हा गळा रेडी झाल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतो. म्हणजे कमी वेळेत होणारा सुंदर असा ब्लाऊज डिझाईन. तर मी इथे दोन्ही साईडला लेस लावून घेतली आहे. आणि मधल्या साईडला आडवी लेस लावून घ्यायची. आता इथे पाठीमागून टक्स मारून घ्यायचे. तर मी 3-3 इंचावर टक्स मारते. तुम्ही तुमच्या फिटिंगनुसार टक्स मारू शकता. तर इथे माझा हा ब्लाऊज डिझाईन बनवून तयार आहे. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. टेक केअर.